मुलांच्या लग्नासाठी पैसा महत्वाचा की स्वभाव? स्वभाव, निश्चितच स्वभाव महत्वाचा. का बरं? कारण पैशापेक्षा जर पैसा भरपूर असेल आणि मुलाचा स्वभाव चांगला नसेल तर त्या पैशाला काहीच अर्थ नाहीये. मुलगी सुखी राहूच शकणार नाही. आणि जोपर्यंत मुलांचा स्वभाव बघून आपण मुलगी देत नाही तोपर्यंत ती मुलगी सुखी राहणार नाही. पण आजकाल समाजात असं पाहायला भेटतं की पैसा पाहूनच मुली देतात, त्याबद्दल काय सांगाल? नाही ना, पण ते कसं आहे, दोन्ही गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत, पण सगळ्यात जास्त महत्वाचा स्वभाव आहे. कारण पैसा आज आहे आणि उद्या नाहीये, पण स्वभाव आज चांगला आहे आणि उद्या जर तो असं नाही होणार ना की आज चांगला आहे आणि उद्या बदलेल. तो पॉइंट आहे. तुम्ही काय सांगाल? अर्थात स्वभावच. पैसा आज आहे उद्या नाही आहे, पण पैसाही आहे. म्हणजे आता आई वडिलांना ती मुलगी देताना ती काळजीच असते की थोडाफार तरी वेल सेटल असावा मुलगा, इतकंच बघावं आई वडिलांनी, पण बाकीचं जास्त बघूही नये. आता आहे ज्याची त्याची इच्छा आहे, पण शक्यतो असंच करावं. शक्यतो मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हे बघावं, स्वभाव बघावा, तिथंच मुलगी खुश राहील. काय वाटतं? स्वभाव, अर्थातच स्वभाव महत्वाचा आहे आणि तो मुलीला किती खुश ठेवेल ते जास्त मॅटर करतं. कारण पैशाने तो हॉटेलात नेऊ शकतो, पण तिचं मन नाही ना सांभाळू शकत, ते पण महत्वाचं आहे. आई वडिलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात लग्नासाठी. मुलींपेक्षा आई वडिलांच्या जास्त आहेत. आई वडिलांनी थोड्या कमी केल्या आणि मुलींना सांगितलं तर त्यांच्याही थोड्या कमी होतील, किंवा खूप लग्न होतील. यामुळे खूप लग्न होतील जर आई वडिलांनी अपेक्षा कमी ठेवल्या. तो कमी होईल समाज, आणि हा सामाजिक प्रॉब्लेम होत चाललाय आता. आणि आई वडिलांनीच मुलींच्या मनावर ते बिंबवलेलं आहे की बंगला हवा, गाडी हवी, हे हवी. मुलींना स्वतःची ही बुद्धी नसते. लगेच 19व्या 20व्या 25व्या वर्षी मुलींना एवढी बुद्धी नसते. बरोबर. आई वडिलांनी सगळं डोक्यात घातलेले विषय असतात ते. आता ठीक आहे, मुलींनी किती ऐकावं आणि स्वतः किती शहाणं राहावं ते त्यांनी समजावं. 25व्या वर्षी किंवा 22व्या वर्षीच मुलगा वेल सेटल नसणार ना, तो हळूहळू होणार. किंवा आई वडिलांनी पण 50व्या वर्षी काय काय आई वडिलांनी घरं घेतली, मग त्यांनी हा पण विचार करावा की 22व्या वर्षीच बंगला, गाडी सगळंच नसणार आहे, तर थोडंसं मुलींना पण तसंच सांगावं. तुम्ही जर विचार कराल की नाही मी आता मुलगी देतेय आणि मला तो मुलगा आता तो करोडपती पाहिजे, तर तसं होऊ शकणार नाही. जे आम्ही लग्न झाल्या भोगलो ते आमच्या मुलींनी सोसू नये ही त्यांची मेंटॅलिटी असते. पण माझ्या मते आजकालच्या बदलत्या समाजानुसार एवढंही कोणी गरीब नाहीये की ज्याच्याकडं ह्या मूलभूत सुविधा नाहीये. आजकाल प्रत्येकाच्या घरात सगळ्या मूलभूत सुविधा आहेत, म्हणून स्वभावच बघणं गरजेचं आहे माझ्या मते तर, आणि शिक्षण.